नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिका यांच्या मार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये पदे किती आहेत, कशाबद्दल ही भरती प्रक्रिया होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तरी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं महिला व पुरुष व्यावसायिक कबड्डी संघाकरिता प्रशिक्षक तसेच संघ व्यवस्थापक, महिला व पुरुष खेळाडू यांची एकत्रित मानधनावर नियुक्ती करण्याबाबत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, क्रीडाविषयक बाबींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कबड्डी या खेळाचे व्यावसायिक संघ तयार करण्याकरिता खालीलप्रमाणे तपशील देण्यासाठी तुम्ही पाहू शकता। यामध्ये पुरुष संघ प्रशिक्षक याची पदसंख्या 1 आहे, तसेच त्याचे मानधनही या ठिकाणी दिलेले आहे, ते 25,000 पर्यंत आहे। महिला संघ प्रशिक्षक पदसंख्या 1 आहे, त्याचेही मानधन 25,000 आहे। त्याचबरोबर महिला संघ व्यवस्थापक पदसंख्या 1 आहे, त्याचे मानधन 20,000 इतके आहे। पुरुष संघ व्यवस्थापक 1 पद आहे, त्याचेही मानधन 20,000 एवढे आहे। त्याचबरोबर फिटनेस ट्रेनर याचीही पदसंख्या 1 आहे, त्याचे मानधनही 20,000 इतके आहे। त्याचबरोबर पाहायला गेले तर खेळाडूंचीही या ठिकाणी पदभरती होत आहे। त्यामध्ये महिला खेळाडू यासाठी 5 पद रिक्त आहेत। त्यामध्ये उजवा कोपरा 1 खेळाडू, त्याचबरोबर डावा मध्यरक्षक 1 खेळाडू, ऑलराऊंडर म्हणजेच अष्टपैलू त्याच्यासाठी 1 खेळाडू, त्याचबरोबर चढाईपटू म्हणजे 2 रेडर त्या संघाला पाहिजे आहेत। तसेच त्याचबरोबर खाली पाहायला गेलं तर पुरुष खेळाडू यांची 4 पदसंख्या भरण्यात येणार आहे। त्यामध्ये उजवा कोपरा व चढाई म्हणजेच राईट कॉर्नर तसेच रेडर पाहिजे आहे। डावा मध्यरक्षक व चढाई करणारा याच्यासाठी 1 पद आहे, आणि रेडर म्हणजे चढाईपटू याच्यासाठी 2 पद पाहिजे आहेत। तेच खाली बघायला गेलं तर हे एक कंत्राटी पद्धतीची भरती होत आहे 11 महिन्यांच्या कालावधीसाठी। याची सविस्तर माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जी या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहे, www.thanecity.gov.in वरती तुम्हाला पाहायला मिळेल। दिनांक 19/11/2025 ते दिनांक 27/11/2025 पर्यंत उपलब्ध असणार आहे। संकेतस्थळावर जाऊन तुम्ही याच्या अटी व इच्छुक उमेदवार याच्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस अर्ज दाखल करू शकतात। त्या अर्ज दाखल करण्याचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे, 19/11/25 ते 27/11/2025 पर्यंत, म्हणजे 27/11/2025 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज दाखल करू शकतात। तर हा अर्ज दाखल करण्यासाठी दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह फायर ब्रिगेड समोर क्रीडा रोड ठाणे या ठिकाणी जे कार्यालय आहे तिथे तुम्हाला तो अर्ज सादर करायचा आहे। तर या मुदतीनंतर जे काही अर्ज येतील ते अर्ज ते स्वीकार करणार नाहीत याचीही नोंद विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घ्यायची आहे। तर मित्रांनो, ही होती या व्हिडिओबद्दलची संपूर्ण माहिती। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इतर विद्यार्थ्यांनाही तुम्ही हा शेअर करू शकता। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।